नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर चला बघूया. मग सारखं आपल्या पोरांचं काहीतरी चालतं की रोज रोज तीच भाजी नको, तीच भाजी नको, म्हणून त्यांना काहीतरी वेगळी भाजी हवी आहे. तर त्याच्यासाठी मी आज बनवत आहे पालक पनीर. तर चला मग आता मी पालक पनीर बनवण्यासाठी एक जुडी पालक अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता पाण्यामध्ये ती व्यवस्थित धुवून घेते. आता ही भाजी मी 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे. आता 2-3 पाण्याने पालक चांगली स्वच्छ धुवून अशी गरम पाण्यामध्ये ना 2-3 मिनिटं आपण त्याला शिजवून घ्यायची आहे. असे मी याच्यामध्ये 4-5 बदाम आणि 4-5 काजू टाकून घेतलेले आहे आणि आता हे 2-3 मिनिटं ना याला व्यवस्थित बॉईल होऊन देणार आहे ही भाजी. आता पनीरचे ना आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण त्याचे चांगले असे पीस करून घ्यायचे. छोटे मोठे जशी साईज आपल्याला आवडते त्या पद्धतीने. आता हे जरा मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊया भाजीची. आणि ह्या बदामची साल सगळे आपण काढून टाकायची. भाजी काढून घेतलेलं जे पाणी आहे ना, हे आपण फेकायचं नाही. आता हे आपण भाजीमध्येच वापरायचं, कारण आपण भाजी आधी 3-4 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे, म्हणून हे पाणी फेकायचं नाही. हे आता आपण भाजीसाठीच वापरणार आहोत. आता हे मी साईडला काढून ठेवते. आता इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. आणि 1 चमचाभर 1 तुकडा असं बटर टाकून घेतलेलं आहे. 2 तेजपत्ता, थोडासा हिंग चवीप्रमाणे आणि ह्या ज्या लाल अख्ख्या मिरच्या त्या 2-3 मी अशा तोडून घेतलेल्या आहे. 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली. इथे अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे आणि हे सगळं तेलामध्ये ना छान असं फ्राय करून घ्यायचं. एकदम खमंग त्याचा सुगंध असा खमंग येत नाही ना तोपर्यंत त्याला छान फ्राय करायचं.
अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा करून घेतलेली आहे. तर 1 चमचा भर बेसन पीठ याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. हे पण आपल्याला असं छान परतून परतून घ्यायचंय व्यवस्थित. याला पण छान परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 चमचे दही घेतलं आहे आणि जे आपले घरातले मसाले आहे ना, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर आणि आपलं ब्लॅक पेपर पावडर, असं हे सगळं घेऊन याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे मसाले. आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं, आपल्याला जसं तिखट हवं त्या पद्धतीने. थोडी लाल काश्मीरी मिरची घेतलेली आहे. आता हे मिश्रण जे आहे ना, ते आता व्यवस्थित दहीमध्ये छान सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळे मसाले छान एकजीव झाला पाहिजे दहीमध्ये. आता इथे बघा हे कसं व्यवस्थित सगळे मसाले आपले छान तेलामध्ये परतून झालेले आहे आणि गॅस एकदम स्लो करायचा, म्हणजे आपलं हे दही जे आहे ना ते याच्यात फाटलं नाही पाहिजे. आणि गॅस स्लो करून हे सगळे मसाले आपले याच्यामध्ये आपण टाकून द्यायचे आणि तेल सुटेपर्यंत याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना थोडंसं हे पाणी असं धुवून टाकायचं आणि याला आता तेलामध्ये असं छान परतून द्यायचं 2-3 मिनिटं. तोपर्यंत आपण जी भाजी आपण घेतली होती ना गरम पाण्यामध्ये थोडी बॉईल करून, त्याला आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया. आता हे असं व्यवस्थित आपण हे मिक्सी जारमध्ये टाकून छान याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे मसाला पण आपला छान परतून झाला. आता हे आपण याच्यामध्ये मिश्रण टाकून द्यायचं. आणि आपण जे भाजी गरम पाण्यात शिजवून घेतली होती ना, तेच पाणी हे मी घेतलेलं आहे. हेच पाणी आता आपण पुढे वापरायचं. तर याच्यामध्ये पण मी हेच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित सगळं आपण धुवून याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता इथे मी अजून एक छोटी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. इथे आता 1 चमचा भर ना असं तूप टाकून घेते याच्यामध्ये. आणि आपली जी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना, ती थोडीशी टाकून घ्यायची.
आणि हे पनीर आता याच्यामध्ये आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि थोडंसं याच्यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं. असं चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता इथे आपली ही भाजी उकळलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे पनीर सगळं ऍड करून द्यायचं. आता इथं आपली पालक पनीरची भाजी रेडी झालेली आहे. आता मंद आचेवर याला आपण 5 ते 7 मिनिटं छान असं शिजवून घेऊया. मग आपली भाजी रेडी झाली. आता हे बघा मंडळी, आपली भाजी किती छान झालेली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये होणारं हे आपलं पालक पनीर आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये. तर तुम्हाला कशी वाटली? मी आता हे ना वरतून थोडंसं बटर टाकलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आपली पालक पनीरची भाजी कशी झालेली आहे आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
चला तर मग मंडळी, आता या सगळ्यांनी जेवायला. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.